सुमधुर गीत आपण वाजवलं, दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। निश्चित आजच्या दिवसाची सुरुवात असेल सुपर 6 चा सामना वाघोबा यंगस्टर लवाळी वर्सेस मोग्रस या दोन संघांमध्ये। दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्याकडे यायचे। दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत। हॅलो 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 आजच्या दिवसातील पहिली लढत वाघोबा यंगस्टर लवाळी विपक्ष मोग्रस या दोन संघांमध्ये। निश्चितच पहिला आगाज सुपर 6 चा पहिला सामना। आता मात्र सुंदर गोलंदाजी गोलंदाजी शिवाय यांच्याकडे पहिला हादरा दिला जातोय मोग्रस संघाला। फलंदाज त्रिफळाचीत बाद होते 0 या धावसंख्येवर आणि पहिले यश मिळते ते यंगस्टर लवाळी या संघाला। पहिला हादरा दिला जातोय मोग्रस संघाला। 1 या धावसंख्येवर पहिला बळी मिळवला जातो। निश्चितच पाहायला गेलं तर शिवाजी हा गोलंदाज खूप सुंदर अशी एकंदरीत सुरुवातीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी पाहायला मिळेल। खोलवर टप्प्याची गोलंदाजी असते आणि अशी गोलंदाजी करण्यामध्ये मात्र तो सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते। क्षेत्ररक्षण करायचं होतं डीप मिड ऑफच्या दिशेने मारलेला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली अशी सुरुवात केली जाते वाघोबा यंगस्टर लवाळी या संघाकडनं। एक बाद 8 या धावसंख्येवर म्हणजे निश्चित वाघोबा यंगस्टर संघाने चांगलं जखडून ठेवलंय ते मोग्रस संघाला।
सकाळचं सत्र होतं. वाघोबा यंगस्टर लवाळी चांगला असा आगाज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज विलास टाटा पॉवर 8 कडनं उजव्या पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल फलंदाज. फुलटॉस लाईनचा चेंडू पाहूया झेल होतोय का, परंतु क्षेत्ररक्षक चुका करताना दिसतोय. निश्चितच दुसरा हातरा लागला असता, परंतु एक धाव दिली जाते मोगरा संघाला. वाघोबा यंगस्टर लवाळी संघाचं विश्लेषण केलं तर हा संघ रमेश हा स्वतः संघाचा कर्णधार असेल, शिवाजी असेल, चिंतामणा असेल, चंद्रकांत असेल, चांगली अशी संघाची बांधणी करताना दिसतोय आपल्याला. लॉंगऑफच्या दिशेने उंचावरनं मारलेला चेंडू जातोय. कल्पेश यांच्या बॅट मधून निघालेला मात्र फटका. 2 धावा मिळतात. 2 धावांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते मोगरज संघाची 1-11 या धावसंख्येवर. मोगरज हा संघ पहिल्या दिवसामध्ये बी ग्रुप मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. यंगस्टर वाघोबा लवाळी हा संघ पहिल्या दिवशी ए ग्रुप मध्ये क्वालिफाय झाला आणि आता मात्र सुपर 6 चा सामना खेळताना दिसतात दोन्ही संघ. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय लवाळी संघाकडनं. 1 धावेच्या मोबदल्यामध्ये मात्र अजून काही मिळणार नाही. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पडते. लवाळी संघाला काही फरक पडणार नाही 12 या धावसंख्येवर. निश्चित शांत चालू असलेला खेळ. वाघोबा यंगस्टर लवाळी वर्सेस मोगरज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू निश्चितच त्रिफळाचीत झाला असता, परंतु बाल बचावला गेला. आजच्या दिवसातील 5व्या दिवसातील पहिला सामना असेल यंगस्टर 11 वर्सेस भोज संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तरी यंगस्टर 11 चा कर्णधार यांना एक कॉल असेल की आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये याचा. निश्चितच आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल होता. विलास यांना झेल घेण्याची संधी होती. आता मात्र ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. निश्चितच हा बोनस असेल आणि पंचांचा इशारा येतोय चौकाराच्या दिशेने. 4+2 अशा 5 धावाचा बोनस दिला जातो. झेल होता गोलंदाज विलास याला झेल सोडला, परंतु 6 धावाचा बोनस दिला गेला तो मोगरज या संघाला. निश्चितच या 6 धावा या सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल ते पुढच्या सत्रामध्ये. ज्या वेळेस वाघोबा यंगस्टर लवाळी संघ चेसिंग साठी उतरेल तेव्हा या 6 धावा निश्चितच त्यांना खूपच अवघडच्या होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या धावसंख्येवर. 1-21 निश्चितच चांगली गोलंदाजी टाकली होती. 15 धावसंख्येवर रोखून धरलं होतं, परंतु हा जो बोनस मिळाला 6 धावांचा, तो बोनस कुठेतरी जाऊन सुरक्षित सन्मानजनक स्कोरवर नेऊन पोहोचवतोय मोगरज संघाला. धावसंख्या झाले 1-21. यंगस्टर 11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. भोज 11 संघाचा कर्णधार आपल्याकडे इथे उपस्थित झालेत. तरी दोन्ही संघाचा यानंतरचा होणारा सामना असेल, आजच्या दिवसातील पहिला सामना असेल तो
ढोज वर्सेस यंगस्टार 11 या दोन संघांमध्ये. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो वाघोबा यंगस्टार संघाकडनं गोलंदाज पंकज कॉम्पिटिटरकडनं मारा करेल. शांत असा चालू असलेला सामना. मोगरस विपक्ष लवाळे पुन्हा एकदा डीप मिडांच्या दिशेने मारलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, चौकार. अडखळत केलेली सुरुवात कुठेतरी 6 धावाचा बोनस मिळाल्यानंतर मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय फलंदाज मोगरस. पंच पंचांचा इशारा येतो, षटकार. फलंदाज कल्पेश याच्या बॅट मधून निघालेला पहिला दणदणीत षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जाऊन विसावतोय तो एसटी रक्षक शिवाजी याच्या हातात. पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, परंतु चेंडू थांबणार नाही, जाणार चौकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा येतोय कल्पेश याच्या बॅट मधून षटकाराच्या नंतर बिग 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 चौकार. इजे रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन षटकाराच्या नंतर मात्र येतोय चौकार आणि चांगली सन्मानजनक धावसंख्या नेऊन पोहोचवतोय तो फलंदाज कल्पेश. धावसंख्या होते ती 31. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाऊन विसावतोय एसटी रक्षक शिवाजी याच्या हातामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. निश्चितच 6 धावाचा बोनस, हा बोनस मात्र मोगरस संघाला दिवाळीप्रमाणे लाभलाय. पुन्हा एकदा झेल जातोय परंतु स्वतः एसटी रक्षक येतोय, चेंडू खाली, एक धाव मिळते. एका धावाच्या मोबदल्यामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती मोगरस या संघाची 1-32. चांगली फलंदाजी पाहायला मिळते कल्पेश आणि मंगेश याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात मात्र काहीशी अडखळत केली होती मोगरस संघाने. पहिल्या षटकामध्ये माफक अशा धावा आल्या होत्या परंतु या तिसऱ्या षटकामध्ये हाणामारी केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय, चेंडू लॉंगऑफच्या दिशेने चंद्रकांत येतोय, चेंडू खाली. चंद्रकांत कोणतीही चुकी करणार नाही कारण चंद्रकांतला माहित आहे जर का या फलंदाजाला आपण जीवदान दिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र आपल्याला खूपच अवघड होईल आणि दुसरा हादरा लागतोय तो मोगरस या संघाला. डीजे दादानी आज विचार मोठा मांडीला. जगन्नाथ क्रीडा संकुल मैदानी क्रिकेटचा सामना भरविला. मयूर ग्रुप. धन्यवाद डीजे मास्तर. निश्चितच अंतिम आणि स्लॉग वरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज जगन. टावर 8 कडनं मारा करेल जगन. स्वेर चेंडू होता परंतु फटका मारण्याचा मोह काही आवरला नाही. फलंदाज
मनोज मात्र बाद होतोय पहिल्या चेंडूवर. सोयर चेंडू चालला होता परंतु फटका मारण्याचा मोह काही त्याला आवडता आला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते विलास यांच्याकडनं. धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तिसरा झटका लागतोय मोगस संघाला. एकंदरीत धावसंख्या 32 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हवाई सफर केली जाते. शिवा येतोय चेंडू खाली परंतु पुन्हा एकदा शिवा कोणतीही चुकी करणार नाही. चंदू आणि शिवा या दोन क्षेत्ररक्षकाने मात्र बॅक टू बॅक दोन चांगले झेल घेतल्यामुळे कुठेतरी चौथा झटका लागतोय मोगरज संघाला. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कुठपर्यंत मजल मारतोय तो मोगरज संघ पाहायला मिळणार येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. डीजे प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही. त्यांच्या आयोजनाला तोड नाही. धन्यवाद डीजे मास्तर. जगन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मात्र केली जाते हवाई सफर. आता मात्र चेंडू थांबणार नाही. हा जातो हँडसम मोगरज फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला बिग 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 षटकार. डीजे हे बदलापुराच्या स्पर्धेचं नाव आहे काजताई जिल्हा भरी. बदलापुराच्या डीजे मास्तर. विवेक मात्र आता थांबणार नाही. पहिल्या चेंडूवर आघात करतोय की बी का मधल्या फळीमध्ये खेळतोय. माझ्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके येऊ शकतात. पहिल्या चेंडूवर मात्र डीप मिडॉनच्या दिशेने जातोय दणदणीत षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हलकीसी कडा घेऊन जातोय चेंडू विसावतोय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि 5वा झटका लागतोय तो मोगरज या संघाला. डीजे लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. ग्रुप ग्रामपंचायत पाषाणेचे आपले पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. तर ओमसाई चषक 2021 खडकी या आयोजनामध्ये त्यांचे सहर्ष स्वागत. यंगस्टार 11 संघाचा संघनायक आपण यायचंय. ध्वज संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी इथे उपलब्ध झालेत. आपल्याला 2-3 कॉल करून झालेत. पुन्हा एकदा जगन मारा करेल टाटा पॉवर एंड कडनं. हलकासा चेंडू पुन्हा एकदा डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत चौकार. पाऊस पडतोय आज फलंदाज क्रिकेटच्या मैदानी. चौकार षटकार मारल्यावर गाण लावलंय डीजे वाल्या. निश्चित शेवटच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा चौकार येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते सन्मानजनक स्कोर वरती. एक 5-46 विजयासाठी गरज असेल वाघोबा यंगस्टार लवाळी संघाचा 47 या धावसंख्येची. निश्चित मी संपूर्ण सत्रामध्ये पाहिलं की वाघोबा यंगस्टार संघाने जे आपलं चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय त्या चुकीच्या क्षेत्ररक्षणामध्ये एकंदरीत 10 धावाचा बोनस बहाल केलाय तो मोगरज संघाला. निश्चितच या 10 धावा त्यांना पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना खूपच महागड्या ठरल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळेल पुढील सत्रामध्ये. डीजे केला जातो यंगस्टार 11 वर्सेस भोज या दोन संघांमध्ये.
आजच्या दिवसातील पहिला सामन्याचा आगाज होईल. कर्णधार असेल श्रीपंत, यंगस्टर 11 संघाचा कर्णधार असेल दिनेश. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला जातोय भोज संघाने आणि फलंदाजीचा निर्णय घेतला जातोय. तर यंगस्टर संघाने चालू सामना संपल्यानंतर आपले सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईड मध्ये सज्ज करून ठेवायचे. चालू सामना संपल्यानंतर कोणताही विलंब न करता आपला सामना चालू केला जाईल हे लक्षात असू द्या. तर साईबाबाचा आशीर्वाद घेऊन ओम साई चषक 2021 खडकी यांनी आयोजित केलेल्या आजच्या सत्रातील 5व्या दिवसामध्ये पहिला सामना सुपर 6 चा सामना खेळवला जातोय. वाघोबा यंगस्टर लवाळे विपक्ष मोग्रस या दोन संघांमध्ये प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला तो मोग्रस संघाने फलंदाजीचा निर्णय स्वीकारला, परंतु सुरुवातीला 2 षटकांमध्ये अडखळत खेळत असलेला मोग्रस संघ अंतिम 2 षटका मात्र उंच भरारी घेताना दिसला आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली. ती सन्मानजनक धावेवरती 46 5 बाद 46 ने विजयासाठी लक्ष ठेवलंय. ते वाघोबा यंगस्टर लवाळी संघाला 47 धावाचं. मी म्हणत होतो पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना पाहिलं आपण वाघोबा यंगस्टर लवाळी संघाकडनं खूपच चुक्या झाला. बाईच्या स्वरूपामध्ये एक चौकार आला आणि लगोपच्या दिशेने शेवटच्या चेंडूवर सुद्धा झेल सोडून पुन्हा एक चौकार गेला आणि अतिरिक्त अजून एकत्रित सामन्यामध्ये एकत्रित 10 धावाचा बोनस दिला गेला मोग्रस संघाला. हा बोनस मात्र लाभदायी ठरला आपल्या धावसंख्येला उंच भरारी देण्यासाठी मोग्रस संघाला. निश्चित सलामीची जोडी शिवाजी आणि चंद्रकांत मैदानात जात असताना त्यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल. सरासरी असेल ती एकंदरीत 11.75 पूर्णांकाच्या सरासरी गाठावी लागेल लवाळी संघाला. चांगली फलंदाजी दाखवावी लागली. आतापर्यंतच्या एकत्रित झालेल्या सर्व सामन्यामध्ये वाघोबा यंगस्टर लवाळी संघाकडनं शिवाजी या फलंदाजाने आणि गोलंदाज म्हणून काम करत असताना एक हाती सामने जिंकून दिले तर आपल्या लवाळी संघाला तशीच प्रकारची कामगिरी करावी लागेल. साथीला असेल मात्र स्ट्राईक एंडला चंद्रकांत गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतो. तो गोलंदाज मंगेश. आमचे पाषाणी गावचे पाटील जयवंत संभाजी विषय यांचं शुभ आगमन या मंचावर झालेलं आहे. तरी मी आयोजक ओमसाई मित्रमंडळ खडकी यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. या साहेब आपलं या 2021 ओमसाई चषक खडकी मध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू होता, निर्धाव चेंडू होता, पण विकेट किपर चुकी करताना दिसतोय आणि बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली जाते ती वाघोबा यंगस्टर लवाळी संघास. निश्चितच बाईच्या धावाने खातं ओपन केलं जात आहे. तशा स्वरूपाचा आडव्या बॅटने खेळायचा चेंडू पुन्हा एकदा जाऊन पॅडवर आदळतोय. लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर पहिली धाव येते. बाईच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव येते मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत पाहिलं तर बॅटने धावा येत नाहीत. पहिल्या सत्रामध्ये केलेल्या चुका या वाघोबा यंगस्टर लवाळी संघाला सुधारावे लागतील. चांगले फटकेबाजी करावी लागेल. आपल्या संघाला विजय द्यायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. चंद्रकांत मात्र आता मात्र कोणतीही चुकी करणार थर्मॅनच्या दिशेने जाते दंदन करता या पारी मधील पहिला हँडसम चौकार. खूपच रोमांचक. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट
थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय, चौकार देतोय. फलंदाजी मधून बॅटच्या पट्ट्यामधून पहिले 4 धावा येतात. धावसंख्या जाऊन स्थिरावते 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा लॉंगअपच्या दिशेने उंचावरनं मारलेला चेंडू डीप मिडऑन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आणि पहिला हादरा दिला जातोय यंगस्टार वाघोबा लवाळी संघाचा चंद्रकांत यांच्या रूपात. डीजे या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या धन्यवाद डीजे मास्टर. पहिला हादरा लागतोय चंद्रकांतच्या रूपामध्ये 6 या धावसंख्येवर. मात्र स्वतः कर्णधार मात्र खेळपट्टीवर. पुन्हा एकदा डीप मिडलच्या दिशेने जातो, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. हा येतो शिवाजी याच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. निश्चितच डोंगरपाडा हा संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळला जातो. खळवळ टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि जी चूक वाघोबा यंगस्टर लवाळी संघाने केली होती तशा स्वरूपाची चुकी करताना दिसतोय. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा दिल्या जातात. या मोगरा संघाकडनं धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 13 या धावसंख्येवर. डीजे मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजू. डीजे मास्टर. ओम साई खडकी चषक 2021 आयोजित क्रिकेटचा महाकुंभ मेळावा लाभलेले विशेष सहकार्य म्हणजे मान्य श्री प्रमोद शेठ देशमुख साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत म्हारळ यांच्याकडनं आपल्याला 6 आकर्षक ट्रॉफ्या प्राप्त झाल्या. तसेच आमचे पाषाणे गावचे पाटील मान्य श्री जयवंत संभाजी विषय यांच्याकडून आपल्याला सामनावीराच्या 50 ट्रॉफ्या प्राप्त झाल्या. साहेबांचं खूप खूप आभार. साहेब स्वतः इथे सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर विराजमान. साहेबांचं वर्णन केलं तर साहेबांच्या नसानसात मात्र क्रिकेट भिनलेलं आहे. आज जरी ते क्रिकेट खेळत नसले तरी ते सुद्धा क्रिकेट पाहून आपला क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात. क्रिकेटचे दर्दी आहेत असे आमचे पाषाणे गावचे पाटील श्री जयवंत संभाजी विषय यांना मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. साहेब, पहिल्या षटकाचा सामना सुरू झालाय. धावांचा पाठलाग करत 47 धावाचा. पहिल्या षटकामध्ये 1 बाद येतात धावा वाघोबा यंगस्टर लवाळी संघाच्या 13. अक्रॉस द लाईन खेळलेला चेंडू. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग पाहायला मिळते. ती स्क्वेअर लेग मध्ये पहिल्या स्लिप मध्ये बोगरस संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं 1 धाव चोरली जाते. ती लवाळी संघाकडून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. 1 बाद 14. विलास स्ट्राईक करेल. गोलंदाजी मात्र सज्ज होतोय गोलंदाज पप्पू. उंचावरनं मारलेला चेंडू काय पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चुकी करतो क्षेत्ररक्षक. झेल होता परंतु झेल सोडला जातोय. क्षेत्ररक्षक बोगरस संघाकडनं चुका करताना दिसतात. ह्या चुका तुम्हाला निश्चितच महागड्या ठरल्या जातील. उंचावर गेलेला चेंडू होता, झेल घ्यायचा होता परंतु तू मै करताना
झेल पडला जातो ते 3 षटकाच्या मध्ये आणि जीवनदान मिळतंय ते विलास या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर 1 बाद 16. निश्चितच 2 गडी बाद करण्याची संधी मोगरा संघाला उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं सोनं काही त्यांना करता आलं नाही. झेल सोडला जातोय तो थर्ड मॅन मध्ये आणि जीवनदान मिळतंय तो फलंदाज विलास याला. खेळाडू आपला फार गुणवान, योगीश पाटील सोनार पाड्याचा, खांबाळ पाड्याचा जितू शेलार, पिंट्या जोशी नावा. निश्चितच मी म्हणेल की ज्या चुका वाघोबा यंगस्टर लवाळी संघाने केल्या होत्या तशाच पद्धतीच्या चुका पाहायला मिळतात मोगरा संघाकडनं. गोलटप्प्याचा चेंडू होता, फिरकावून द्यायचा होता गोलंदाजाच्या डोक्यावरनं, परंतु निर्धाव चेंडू जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 1 बाद 16. 11.75च्या सरासरीने धावसंख्या टोलवायची आहे. निश्चितच 23 धावा वसूल कराव्या लागतील यंगस्टर लवाळी संघाला. एकंदरीत 2 पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. चांगल्या चेंडूची सांगता होते. सांबारी संघाचे जुने जाणते खेळाडू अनंत भगत हे उपस्थित झाले, तर त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. लॉंगऑफच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय यावेळेस. एकाच धावेवर समाधान. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 आणि खतरा. 17 ही धावसंख्या पाहिली तरी कोणाला तरी खतरा मिळतोय. एक तर फलंदाजी करणाऱ्या संघाला असेल किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहूया 17चा खतरा कोणाला मिळतोय. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू जातोय. पहिल्या स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव मात्र ते वाचू शकत नाही. 1 धाव मिळते. पंचांचा इशारा येतो. दुसरं षटक समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 18. आता मात्र विजयासाठी गरज असेल 2 षटकामध्ये एकंदरीत डीजे क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान, इथे क्रिकेट जीवन. कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद डीजे मास्टर पंच. सामना लगेच चालू करायचा आहे. 12 चेंडू गरज असेल विजयासाठी. एकंदरीत 29 धावांची. 14.50 च्या सरासरीने धावा या प्रति षटकामध्ये ठोकाव्या लागतील. मी म्हणत होतो की ज्या धावा वाघोबा यंगस्टर लवाळी संघाने फिल्डिंग करताना दिल्यात बोनसच्या रूपामध्ये मोगरा संघाला 10, त्याच धावाचा दबाव कुठेतरी इथे आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच त्या 10 धावा जर का आपण कमी केल्या असत्या तर 12 चेंडू मध्ये गरज असती आता 19 धावाची, परंतु तसं काही इथे पाहायला मिळत नाही. गरज असेल 12 चेंडू 29 धावा. चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. स्वतः कर्णधार असेल तो संघाचा सुरेश विलास. शिवाजी मात्र स्ट्राईक करेल. शिवाजीच्या बॅट मधून आतापर्यंत फक्त आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. या षटकामध्ये विवेकच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजावर तुटून पडावं लागेल, हाणामारी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. तशा स्वरूपाचा मारलेला फटका स्वतः येतोय झेल खाली, परंतु काय पाहायला मिळतंय, तिसरं जीवदान मिळतंय शिवाजी याला. मात्र शिवाजी मात्र या मिळालेल्या जीवदानाचा फायदा कुठपर्यंत विटवतोय. पहिलाच चेंडू चांगला टाकला होता विवेक या गोलंदाजाने. कॉमेंट्री बॉक्स कडनं मारा करताना झेल होता विकेट किपरला. लेग स्लिपचा खेळाडू मात्र झेल खाली आला आणि झेल सोडला गेला आणि जीवदान मिळालं ते विलास याला, सॉरी शिवाजी याला. शिवाजी याच्या फलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलं तर जबरदस्त असा फलंदाज. पुन्हा एकदा मात्र जातोय लॉंग ऑफच्या दिशेने उंचावरनं उडवलेला चेंडू. विलास मात्र आता बाद होताना दिसतोय. दुसरा झटका लागतोय विलास याच्या रूपात. जय वाघोबा यंगस्टर लवाळी संघाला. डीजे
पाटील काटळी गावाचा सचिन उंबारलीचा कर्णधार. ठाण्याचा आहे ठाण्या वाघ प्रमोद म्हात्रे रुबाबदार. बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा सचिन म्हात्रेचा संघ सागाव. रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. धन्यवाद डीजे मास्तर. तुम्ही जो शिवाजी याचा झेल सोडलाय, पण शिवाजी हा एक खतरनाक असा फलंदाज पाहायला मिळेल. पुढील शिल्लक असलेल्या चेंडूवर मोठे फटके लागावेल निश्चितच. पंच मात्र आमच्याकडे आता वळताना दिसतात. अवांतर चेंडू जातोय वाईटच्या रूपात. धावसंख्या 1 ने वाढते. 10 चेंडू मध्ये गरज असेल ती 27 धावाची. 10 चेंडू 27 धावा. विवेक चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू, सेम लाईन, सेम चेंडू, सेम टप्पा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. येतोय अवांतर असा चेंडू. अवांतर धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 21. या धावसंख्येवर गरज असेल ती 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार आता मात्र येतोय सलामी द्यायला कॉमेंट्री बॉक्स कडे, परंतु आता मात्र जीवदान दिलं जात नाही. तो फलंदाज शिवाजी आणि तिसरा ज्याच्यावर संघाची मदार होती असा तो फलंदाज शिवाजी बाद होताना दिसतोय. डीजे ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 धन्यवाद डीजे मास्तर. 9 चेंडू गरज असेल 26 धावाची. मोठे फटके मारावे लागतील लवाळी संघाला. जर का तुम्हाला सामना जिंकून आणायचा असेल तर अजूनही संधी गेली नाही. 2 मोठे फटके सामना आपल्याकडे खेचून आणला जाईल लवाळी संघासाठी. पुन्हा एकदा होतो सज्ज विवेक गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा डीप मिडांच्या दिशेने उंचावरनं मारलेला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा झेल घेतला जातोय मोगरा संघाकडनं. 21 या धावसंख्येवर तिसरा बळी जातोय वाघोबा यंगस्टर लवाळी संघाचा. हे विक्रांत पाटील, हरेश पाटील, जुने डोंबिवलीचा पाटील तुषार, वाकलन गावचा जीत, भोईर संघाचा. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय विवेक गोलंदाज. लॉंगाच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला चेंडू चांगला. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही चुका करताना दिसत नाही आणि हा चौथा हादरा लागतोय वाघोबा यंगस्टर लवाळी संघाला. धावसंख्या असेल ती 4 बाद 22. निश्चितच संधी उपलब्ध झाली होती. वाघोबा यंगस्टर संघाचा तडाखेबंद फलंदाज शिवाजी याला जो जीवदान दिलं होतं, शिवाजी वाटत होता की शिवाजी कुठेतरी मोठे फटके मारेल, परंतु तसं काही झालं नाही आणि शिवाजी याचा मात्र लॉंगऑफच्या दिशेने चांगला झेल टिपला गेला. शिवाजीच्या पारीचा अंत केला विवेक याने आणि अडचणीत टाकलं ते वाघोबा यंगस्टर लवाळी संघाला. निश्चितच सुपर 6 चा सामना जो संघ विजयी होईल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय केला जाईल. आजच्या दिवसातील पहिला सामना असेल भोज वर्सेस यंगस्टर 11. या 2 संघांमध्ये भोज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅट मध्ये खेळलेला चेंडू जातो मिडॉनच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते मोगरा संघाकडनं. मोगरा संघाने मात्र पहिल्या 2 षटकामध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र चुका सुधारताना दिसतोय. धावसंख्येला चांगला आळा घातलेला दिसतोय. धावसंख्या मात्र वाघोबा यंगस्टर लवाळी संघाची 4 बाद 24. विजयासाठी गरज असेल ती 23 या धावांची. 6 चेंडू 23 धावा. डीजे राहुल पाटील, शंतनू पाटील, सिद्धू हा फिरकीचा जादूगार. नितेश पाटीलच्या निळजे संघाचं नाव आहे जय हनुमान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण.
अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज टाटा पॉवर यांकडनं नामदेव. गरज असेल 23 धावाची. पुन्हा एकदा डीप मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते मोगरा संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा मिसफिल्डिंग केली जाते. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा दिल्या जातात. 3 धावाच्या मोबदल्यामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. गरज असेल 5 चेंडू 20 धावा. 3 मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकार मारावे लागतील. ते फलंदाज रवी याला नॉस्ट्राइक एंडला असेल. संजय निश्चितच मोठे फटके मारावे लागतील. षटकार आणि चौकार मारावे लागतील जर का संघाला विजय खिचून आणायचा असेल तर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू येतोय बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. काय जो षटकाराची गरज बॅटच्या फळीमधून यायला पाहिजे होती, परंतु येतोय तो अवांतर असा चेंडू. 5 धावाचा बोनस दिला जातोय. तो लवाळी संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते. सांगतोय 5 चेंडूत गरज असेल ती 15 धावांची. कंपल्सरी 5 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा मात्र आव्हान जिवंत ठेवलं जाते लवाळी संघाकडनं. स्ट्राईक करेल रवी. 5 चेंडू 15 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये चुका करताना दिसतोय तो मोगरा संघ. आतापर्यंत धावा दिल्यात त्या एकंदरीत 8 चेंडू झालाय फक्त आणि फक्त 1. 5 चेंडू 15 धावा. स्ट्राईक करेल रवी. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली कोणती चुकी करणार नाही आणि हा मिळतोय 5वा हादरा लवाळी संघाला. डीजे विशाल म्हात्रे, केजू मुंडे, देवीच्या पाड्याचा म्हात्रे कुणाल, प्रथमेश पाटील, दीपक पाटील, गोलंदाज आहेत फार वेगवान. हे स्वप्नील म्हात्रे पडले संघाचा खिडकाळी. मास्तर जे समीकरण होतं लवाळी संघाला 6 चेंडू 23 ते समीकरण येऊन ठेपलं होतं 5 चेंडू 15, परंतु रवी हा फलंदाज लॉंग ऑफच्या दिशेने झेल देऊन बाद होतोय. आता मात्र 4 चेंडू गरज असेल कंपल्सरी 15 धावांची. संजय फलंदाजीसाठी सज्ज. आडव्या बॅट मध्ये खेळण्याचा नादामध्ये चेंडू येऊन पॅडवर आदळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते लेग बिफोरची, परंतु पंच म्हणतात की चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर नाबाद घोषित केलं जातंय. 3 चेंडू 2 मोठे फटके आणि 2 दुहेरी धावा. एकंदरीत गरज असेल 3 चेंडू 14 धावाची. मी म्हणत होतो की ज्या मिस फिल्डिंग करताना लवाळी संघाने 10 धावा एक्स्ट्रा दिल्या त्याच ओझं कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतंय. ते लवाळी संघावर निश्चितच 10 धावा जर का आव्हान दिल्या नसत्या तर आव्हान सोपं होऊन ठेपलं असतं. पुन्हा एकदा 6वा बळी जातोय लवाळी संघाचा. एकंदरीत आता मात्र आव्हान सामना खुला केला जातोय. 2 चेंडू गरज असेल 13 या धावसंख्येची. डीजे दिलाचा दिलदार सच्चा हिरा कशाने गावाचा. नावगड कर्जत तालुक्याला राहुल शेटवीचे दादांचा. धन्यवाद डीजे मास्टर. सामना खुला केला जातो. 2 चेंडू गरज असेल 13 धावाची. एखादा अवांतर चेंडू नो बॉल जर टाकला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतू शकतात ते, आणि तशाच स्वरूपाचं अवांतर टाकलेला स्वैर चेंडू सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक केला जातो लवाळी संघाकडनं. 2 चेंडू कंपल्सरी 2 मोठे फटके. 12 धावाची गरज असेल ती लवाळी संघाला. मी म्हणत होतो ज्या अवांतर फेकाफेकीच्या नादामध्ये लवाळी संघाने 10 धावा दिल्या होत्या त्याच धावा आता कुठेतरी भारी होताना दिसतात लवाळी संघाला. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव. आता मात्र पूर्णपणे सामना झुकवला जातोय तो मोगरा संघाकडनं. गरज असेल ती 1 चेंडू 13 धावाची. ज्यात 11 धावाची 11 धावा. निश्चितच 10 धावा ज्या अवांतराच्या स्वरूपामध्ये दिल्या गेल्या होत्या लवाळी संघाकडनं
त्याच धावा आता महाग होताना दिसतात. पंचांचा इशारा येतो, निर्धाव चेंडू, सामना जिंकला जातोय मोगरा संघाकडनं. क्वालिफाय होतोय सुपर 3 मध्ये, परास्त होतोय तो यंगस्टर वाघोबा लवाळी संघ. निश्चितच आपण केलेल्या चुक्या आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह